तर भावांनो, इथं बाबा या कंपनीमध्ये एवढं जे अवघड आहे की इथं कंपनीमध्ये इथं जवळ हॉटेल आहे, जरा एक अर्धा किलोमीटरवर हॉटेल आहे. पण रात्री काय कसे भावांनो, भरपूर दिवसानंतर आपला विशाल भाव आणि आपण एक साथ आलो होतो. हे आपल्या मागची महादेव शेठची गाडी आहे आणि आता आपण चहा वगैरे पिला होता. तर भावांनो, इथं बाबा या कंपनीमध्ये एवढं जे अवघड आहे की इथं कंपनीमध्ये इथं जवळ हॉटेल आहे, जरा एक अर्धा किलोमीटरवर हॉटेल आहे. पण रात्री काय मला म्हणले तुमची गाडी भरायला लावायची, त्याच्यामुळे तर रात्री पण काय जाता आलं नाही. आणि आता सकाळी म्हणलं जावं तर परत ना ते पण म्हणले की बाबा तुमची आता गाडी भरायला लावावं लागेल. त्याच्यामुळं ती सकाळी 6ला म्हणलं होतं आणि आता वाजल्या त्या 12. म्हणजे 5-6 तास झाले, तासाचं हेळकावून चालल्या होत्या. पण आता लावली भरायला. तर बाबा कधी तुम्हाला ह्या कंपनीतच ऑर्डर भेटली, इथे आंबाडीच्या पुढं या, एकदम थर्ड क्लास लेवलचं लोडिंगचं या. पहिल्या 6 नंतर ना तर अजिबात तुम्ही या कंपनीमध्ये येऊच नका, कारण की 6 नंतर नाही तर लोकलच्याच गाड्या भरायला सुरू होतात तिथे. आपल्या म्हणजे बाहेरच्या गाड्या लोकलच्या, म्हणजे इथून मुंबईमध्ये फिरणाऱ्या गाड्यांचंच लोडिंग होतं इथं. आणि आपल्या बाहेरच्या आलेल्या गाड्यांचं काही लोडिंग इथं होत नाही. आणि त्यांची तीच दादागिरी, आपण जरी सकाळी जरी येऊन 6ला थांबलो तरी आपलं लोडिंग होणार नंतर एक 10-12 तासानंच लोडिंग होणार. तर त्याच्यामुळं बाबांनो, कधी जर तुम्हाला जर या कंपनीची ऑर्डर भेटली तर सकाळी 6च्या म्हणजे संध्याकाळी 6च्या आतमध्येच आला तर ठीक, नाही तर संध्याकाळी 6 नंतर होतंय लोकलचं लोडिंग सुरू. आणि नंतर ना लोकलवाली काय आपल्याला इथं काही शिरून देत नाहीत आणि गाड्या पण लावून देत नाहीत. काल मी माझी गाडी लावली ती डॉगला, पण त्यांना काय केलं, लोकलवाल्यांना त्यांना ते गेलं साहेबाकडे गेले आणि साहेबाला सांगितलं की बाबा ही गाडी काढा, इथं आपली लोकलची लावा. म्हणून त्यांना लोकलची गाडी लावली आहे आणि आपल्याला लावलंय बोंबलायला. जाणे मोरदे आता घेतलंय, सकाळचं झालंय सुरू, सगळं मटेरियल वगैरे आलंय, बांधी पण झालंय सुरू. मग बघू आता. तर बघा भावांनो, कधी जर आला या कंपनीत तर फसून जर एखाद्या वेळेस जर काही माल जर भेटला नाही आणि जर लास्ट पर्याय जर ह्या कंपनीचा म्हणजे ह्या कंपनीतला जर तुम्हाला माल भेटला तरच या. आणि रस्ता पण लय खराब येताना आणि लई या, म्हणजे कुठं रस्ता पण चांगला नाहीच, सगळं खड्डं इथं. तर बघा भावांनो, लास्ट पर्याय असेल जर तुम्हाला कुठंच काय माल भेटला नाही तर ह्या कंपनीमध्ये भराया, पण सुटायची गॅरंटी काय नाही. आता मलाच झाल्यात कमसे कम 15-16 तास झाले तर इथंच या कंपनीमध्ये या. तुम्हाला कुठं लावलं नाही दिसाय किती भारी पत्रा आहे, पण इथं पुढं एक काळा टिपका आहे, हा जरा क्रॅक पडलाय पत्रा. एवढा चांगला पत्रा असून सुद्धा कंपनीनं बाद केलाय. आणि कसे बघा लोडिंग पॉईंट आपला, लोडिंग पॉईंटला एकदम हळू, एकदम बारक्या मुलागत चाललंय काम, एकदम उचलायचं पत्रा आहे वगैरे. साहेब वगैरे आल्यात, पत्रा पण भरपूर महाग आहे, त्याच्यामुळं फोटो वगैरे काढायचं चाललंय त्या साहेबांचं. आणि लोडिंग तर बघा कसं चाललंय, एकदम 4 माणसं आहेत एक पान उचलायला, एकदम हळुवारपणे, नाहीतर ते मोडतेच पान, कोड दिशेला मोडते. कसंही लोडिंग मग एकदम हळूहळू हल्ले डोले चाललंय काम. तर भावांना तर वाजले दुपारच्या 2 वाजले, 2 वाजून 10 मिनिटं झाले आणि आपली गाडी झाली, भरून वगैरे झाली आणि आपण आता निघाले. भरपूर टाईम झाला, आपण काळ आलतो 6ला, तर आता दुपारच्या 2 वाजल्या त्या. तर लय भरपूर टाईम लावलाय गाडी भरायला. तर आता असू द्या, मग काय येतं. काल जर नसती ऑर्डर भेटली तर मग आज तर भरणारच होतो आपण गाडी. आता सुटली भरून आणि आता निघाले. जरा रस्ता लयच खराब आहे, एकदम खराब म्हणजे भरपूरच खराब आहे. आणि त्यानं मागं पत्रा पण लय भरपूर हलते एकदम, त्याच्यामुळं तर लय प्रॉब्लेम आहे. चालतंय, चला मग जातो आपलं हळूहळू जरा आता.
कारण की जास्त हे करणार पण नाही, जास्त खड्डा येतं. तुम्ही बघू शकताय की सगळं खड्डाच खड्डा येतं, त्याच्यामुळे एकदम हळूहळू जावं लागणार आहे. चालतंय, मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कसे भावांना भरपूर दिवसानंतर आपला विशाल भाव आणि आपण एक साथ आलो होतो. आणि आपल्या मागची महादेव शेठची गाडी आणि आता आपण चहा वगैरे पिला होता आपल्या रेती बंदरला. आणि आता आपलं इकडं विशाल भाऊची लावली पलीकडे गाडी, रेती बंदरच्या अलीकडे लावल्या त्या गाड्या टोल नाक्यावरती. मग आता सगळे एकत्र आलो होतो भरपूर दिवसानंतर. मग आपण निघालो होतो आता घराकडे सगळे एक साथ तिघजण. वाहनात वाजले 6 साडेसहा वाजले त्या, आणि आपण थांबलो आपल्या विशाल दादासाठी. आणि विशाल भाऊ पण आले पुढं, विशाल भाऊची गाडी चालली पुढं आणि आपली गाडी चालली त्यांच्या गाडीच्या मागं. तसे थांबलो होतो जरा, विशाल दादाचं बिल भेटलं नव्हतं म्हणून थांबलो होतो. आणि आता चहा वगैरे पिऊन आता निघाले. आणि आपल्या महादेव शेठची गाडी आहे मागं. आता जाताना आपल्यावर आहे 3 गाड्या आहेत त्या, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि एक चौथी पण गाडी आहे, ती पण आता पुढं वाटत भेटणार आहे. मग काय आज कोण निघाला आहे जाताना रस्त्याला. चालतंय, चला मग आता ट्रॅफिकचा टाईम झाला आहे जरा. तर कसं आहे भावांनो, ट्रॅफिक लागले जरा आता ऐरोलीच्या मागे जरा, आणि लागलंय ट्रॅफिक. काय माणसं मधनं आणूनच गाड्या घालायला लागल्या. कसं आहे नुसता ट्रॅफिकचा दणका, ट्रॅफिक लागले भरपूर. एक 2-2.5 किलोमीटरचा असं ट्रॅफिक आहे, 2-2.5 किलोमीटरचा असं ट्रॅफिक. आणि बघा आपला ट्रॅफिकचा काही पिच्छा सोडान झाले, भरपूर ट्रॅफिक लागले. पनवेलच्या ब्रिजच्या पण मागे कमसे कम एक 2-2.5 किलोमीटरचा असं ट्रॅफिक आहे. अर्धा पाऊण तास झाला नुसतं ट्रॅफिकमध्ये चाललंय. भरपूर कारवाली तर बघा दिसते अशी, कशी येड्यात जाण्यागत नुसती करते ती बघा. वाकडे तिकडे नकडे नुसती जाते, सरळ गाडी चालवणार नाही बघा. चालते अजून बघा, अजून 2-2.5 किलोमीटर असं ट्रॅफिक. कसं आहे ट्रॅफिक, नुसता आळ्या गट्टात कशा आळ्या हे करते त्या वळा तसे बघा. 4 व्हीलरवाले आहे का, एक तर नीट चालते का, एक इकडून एक तिकडून, गाडी एक सगळं चालून येणार जाईल. नुसतं ह्या लाईनीतलं त्या लाईनीत, त्या लाईनीत नाही ह्या लाईनीत, सरळ गेलं तर होत नाही. मोकार ट्रॅफिक करायची कामं आहे ती. धड स्वतः पण जाईना तर दुसऱ्याला पण जाऊन द्यायना ती, असली तर आहे ती. बघा आहे का, करा वळा अजून.